कल्याण पूर्वमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिवस स्मारकाचं जे उद्घाटन आहे, लोकार्पण सोहळा झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि माननीय श्रीकांत या भागाचे खासदार आहेत त्यांच्यामुळे 21 कोटी रुपये खर्च करून एक सुंदर असं स्मारक झालेलं आहे. बाबासाहेबांचा पुतळा भव्य पुतळा आहे. कल्याणमध्ये मोठं स्मारक पुन्हा उभं राहणार आहे. काही दिवसानंतर या ठिकाणी 4-5 एकर जागेवरती एखादं भव्य दिव्य एखादं खूप मोठं ग्रुप आहे, या ठिकाणी मीटिंग सेंटर आहे, लायब्ररी मोठी आहे, अशा पद्धतीने एखादं स्मारक करण्याचा संकल्प श्रीकांत आहे. त्याला आमचं पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना जे सहकार लागेल त्याचा प्रयत्न करणार. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवढे स्मारक आपण करू शकतो तेवढे आपण केले पाहिजे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका कुठल्या जाती धर्माचे त्या ठिकाणी नव्हते. आज आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्ही त्या ठिकाणी आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे स्मारक आम्ही करू शकलो तेवढे स्मारक त्या ठिकाणी कमी आहे, कारण की संविधान ज्यांनी लिहिला त्या संविधानावरती पूर्ण देश हा चालतो. ज्या संविधानामुळे आम्ही सगळे लोक आहोत, त्या संविधानामुळे प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळालाय. अशा महामानवाचं स्मारक जेवढे होतील तेवढे कमी आहे. मला वाटतं मला आज माझ्याकडे शब्द अपुरे आहेत की जेवढा आनंद मला वाटतं जनतेला या ठिकाणी झालेला आहे कल्याणच्या, त्याच्यापेक्षा काही पटीने आनंद जो आहे तो मला या ठिकाणी झालेला आहे की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये एक खारीचा वाटा उचलण्याची संधी जी आहे ती मला या ठिकाणी मिळाली. आणि मला वाटतं बघता बघता एका पुतळ्यापासून सुरू झालेली कथा ती एका स्मारकापर्यंत जाऊन त्या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी स्मारकाचे सगळे समितीचे सदस्य आहेत, अण्णा आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे समितीचे सदस्य जे या स्मारकासाठी गेले अनेक वर्ष आंदोलन करत होते, संघर्ष करत होते. अनेक लोकांनी, लाखो लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे हे स्वप्न पाहिलं. ते स्वप्न आज पूर्ण झालं. त्या ठिकाणी भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालं. काही दिवसानंतर जे आहे हे नॉलेज सेंटर जे खाली आहे त्याचं देखील इनॉग्रेशन त्या ठिकाणी होईल आणि एक जिवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावरती एक उभं जिवंत स्मारक या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये येईल, ज्याच्याकडून वर्तमानातली पिढी आणि भविष्यातली पिढी ही ऊर्जा घेईल संघर्षाची, शिकण्याची, संघटित होण्याची. आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला तो संघर्षपूर्ण जे आहे हा स्मारक जो आहे हा रोज त्याची साक्ष जी आहे ती या ठिकाणी देत राहील. असं हे स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. मला वाटतं हे स्मारक फक्त एक पुतळा नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळे चरित्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळी आंदोलनं केली, या सगळ्या आंदोलनाची साक्ष जी आहे हे स्मारक या ठिकाणी देईल. मी सगळ्या कल्याणकारांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी जेव्हा UD मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी निधी तो त्या ठिकाणी दिला आम्हाला. आम्ही 50 लाखाचं स्वप्न पाहिलं होतं, 5 लाखाचं पाहिलं, ते जाऊन 21 कोटीवरती, 5 कोटीचं पाहिलं 21 कोटीवरती. हा 21 कोटी जो आहेत या स्मारकासाठी उपलब्ध झालेले आहेत. आणि या स्मारकाच्या माध्यमाने बाबासाहेब आंबेडकरांच्या वरची लायब्ररी, त्यांच्या जीवनचरित्रावरचे सगळे पुस्तकं जे आहेत ते लायब्ररीमध्ये असतील. होलोग्राफिक बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी असतील, जेणेकरून आपल्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवाद साधताय हा भाग त्या ठिकाणी होईल. ऑडिओ व्हिज्युअल त्या ठिकाणी असणार आहे, लाईट शो या ठिकाणी असणार आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र पुढे घेऊन जात असताना टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे वापर जो आहे तो या ठिकाणी आपण करतोय, जेणेकरून प्रत्येक वयोगटातील लोकांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, काय होते, त्यांचा संघर्ष काय हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हा एक छोटासा प्रयास आमचा त्या ठिकाणी होता. आज तो प्रयास जो आहे तो त्या ठिकाणी फळाला आला. आज या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. तमाम कल्याणकरांचा सगळे संघर्ष ज्यांनी केला, ज्यांनी आंदोलनं केली त्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. या कुठल्या एका व्यक्तीचं हे श्रेय नाही, हे सगळ्यांचं श्रेय आहे. ज्यांनी याचे स्वप्न पाहिले हे सगळ्यांचं श्रेय, हे सगळ्यांमुळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी उभं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे त्याचं देखील काम म्हणजे टेंडर जे आहे ते आता काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी होईल. आणि चक्की नाक्याला जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी उभा राहील. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.